सर्व क्वालिटी सर्व अरे आपण नाही काढत चालतात ते डबल गरमे पकडतो. अरे इथून घरीच जायचं म्हणजे दूध पिशवी कशा रे चॉकलेट बिकलेट टाकून शेक करायचं त्याचा मस्त आपलं किसनेस आळायचं आणि ते वरून टाकायचं, त्यात मिक्सिंग करायचं, वरून टाकायचं का? हां साईज एवढीच वाटते का आणखीची पेक्षा? ही साईज सगळ्यात मोठी साईज आहे. अच्छा, याच्यापेक्षा जास्त नाही वाढत. ते 50 बॉक्स विकू राहत. आपल्या चिकलीमध्ये का? चिकली नाही, पंपावर पंपावरती फक्त. इथं का? हां तुम्ही खाते ते पण गेलो ना क्रॉपवर बी लावले, जमलं नाही ते. टेम्परेचर हेच नव्हतं. साडी तर भारीचे ना, साड्या कुठून आणल्या बरं एवढ्या? 10 रुपये हलू नका आता. आता काम नाही मासे कोण हा थोडं चालतं हे काय फाईन तो चालतात. हां तिकडचे राहू द्यायचे. तिकडं समुद्राची बडा भाग आहे, हो हे वरती पाणी जास्त लागतं का मग? नाही पाणी उलट कमी लागतं. पाणी कमी लागते. हो हप्त्यातून एकदा पाणी जास्त झालं. पाणी फक्त जेव्हा आंबट पडायला लागली तेव्हाच पाणी द्यायचं, गोड पडती ती दुसऱ्या दिवशी हो का? पाणी दिलं की पाणी दिली. आणखी 2-4 थोडा. कृषी पदविका झाली का काय? नाही चालू आहे आणखी सेकंड इयरला. हो का? सेकंड इयर झाला, आता थर्ड इयर. नमस्कार, माझं नाव पृथ्वीराज विलास चव्हाण. मी बुलढाणा जिल्हा चिखली तालुक्यातला रहिवासी आहे. माझे शिक्षण BSc ॲग्रीचे बारामती येथे सुरू आहे. मला स्ट्रॉबेरी लावण्याची कल्पना अशी सुचली की माझे वडील प्रामुख्याने शेतकरी व शेतीत जोडधंदा असणारे कांदा बियाणे व्यावसायिक आहे. ते प्रायव्हेट लिमिटेड चव्हाण बीज नावाने प्रसिद्ध आहे. तर मी वडिलांसोबत नाशिकला गेलो होतो. तर मी तिकडे बघितलं की काही भागात स्ट्रॉबेरी पीक उगते. तर त्याप्रमाणे आपलं कांदा बियाणे जर नाशिककडे उगते तर त्या दृष्टिकोनाकडे बघून मी असा निर्णय घेतला की आपण पण विदर्भात त्याचा प्रयोग केला पाहिजे.
जेणेकरून आपल्या इकडच्या शेतकऱ्यांना ते फायदेशीर ठरेल. ज्या हेतूने की आपल्या इकडे विदर्भाची ओळख म्हणजे सोयाबीन, हरभरा, गहू व त्यांना बाजारे भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांना एवढं ते पुरवडत नाही व वातावरणातले बदल व शेतीला होणारे नुकसान त्यामुळे शेतकरी खूप बिकट परिस्थिती आहे. तर त्या दृष्टिकोनाकडे बघून मी स्ट्रॉबेरी पीक लावण्याचा निर्णय घेतला. तर मी 10 गुंठे क्षेत्रात 6,000 रोपांची लागवड केली आणि आतापर्यंत मला किमान 1 क्विंटलपर्यंत उत्पन्न मिळालं आणि हे पीक सुमारे 5 ते 6 महिन्यापर्यंत चालते. लागवडीनंतर 1.5 महिन्यानंतर फ्लावरिंग व फ्रुटिंग स्टार्ट होते आणि पुढे 3 महिन्यात सुमारे माल प्राप्ती होते आपल्याला. आणि माल किमान आता माझी अशी अपेक्षा आहे की 10 गुंठे क्षेत्रात किमान 5 ते 6 क्विंटलपर्यंत माल प्राप्ती झाली पाहिजे. आतापर्यंत मी 1 क्विंटल माल प्राप्त केला व तो थेट शेतातूनच विक्री सुरू आहे. मी 400 ते 500 रुपयाच्या दरम्यान हा माल विकत आहे. काय भावाने विकला आणि युवा शेतकऱ्यांना विविध शेतकऱ्यांना काय सांगाल? मी युवा शेतकऱ्यांना हे सांगेल की आपल्या इकडे आपण फळबागा व इतर पिकांकडे वळलं पाहिजे जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना ते फायदेशीर ठरेल. आता मी बारामतीला शिक्षण घेत असताना मी तिकडची शेतीची पद्धत बघितली. तिकडे ऊस शेती प्रामुख्याने जास्त घेतली जाते व फळबागा. तर आपण असं करू शकतो की आपल्या इकडे आंतरपीक म्हणून स्ट्रॉबेरी लागवड करू शकतो जेणेकरून आपल्या भागाची पण एक ओळख राहील व शेतकऱ्यांना फायदेशीर राहील आणि जेणेकरून आपल्या इकडे पण स्ट्रॉबेरी पिकेल व फ्रेश खायला मिळेल. सध्या काय भावाने स्ट्रॉबेरी विक्री? सध्या मी 500 रुपये किलो या भावाने स्ट्रॉबेरी विक्री करत आहे. तुमचं नाव सांगायचंय? नमस्कार, मी विलास पुरुषोत्तम चव्हाण. मी प्रगती म्हणजे व्यवसाय आमची शेती आहे. वडिलोपार्जित म्हणजे शेतीचाच व्यवसाय आमचा. आम्ही तसं कांदा बियाणं उत्पादक मेन शेती बीज उत्पादक करतो आम्ही शेतात. या वर्षी नवीन म्हणजे माझे चिरंजीव पृथ्वीराज हा BSc ॲग्रीला असल्यामुळे त्यांनी नवीन प्रयोग म्हणून स्ट्रॉबेरी लावून बघितली आणि त्यात तो यशस्वी झाला. नक्की.